तहसीलदार कार्यालय मिरजमध्ये झाले गतिमान कार्यालय स्वच्छता भटक्या जातीचे दाखले देण्यासाठी शिबिर पाणंद रस्ते झाले खुले। QR कोड फलकमुळे ऑनलाईन अर्ज सुविधा तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी केले आवाहन। मुख्यमंत्री 100 दिवस गतिमान अभियान उपक्रमामुळे मिरज तहसीलदार कार्यालय गतिमान झाले। प्रलंबित फायलीच्या धुळीत अडकलेले कार्यालय आज स्वच्छ झाल्याचं दिसून येत आहे। तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय स्वच्छता, अभ्यंगतांना थंडगार पिण्याचं पाणी, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी QR कोड फलक लावण्यात आले आहेत। तलाठी सरकार याची माहिती, दाव्यांचे निकाल, ऑनलाईन फॉर्म भरणे अशा विविध सुविधा QR कोड फलकाच्यामुळे उपलब्ध झाल्या। छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र आणि भारतीय संविधानाची घटना उद्देशिका ही कार्यालयामध्ये लावण्यात आली आहे। भटक्या विमुक्त जातीचे दाखले देण्यासाठी शिबिराचं आयोजन, वादग्रस्त पाणंद रस्ते खुले करून त्यांच्या नोंदी दाखल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। 100 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागल्यानं नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त केलं जात आहे। 100 दिवस गतिमान अभियानामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी केलं। नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, तहसीलदार मिरज। माननीय मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस गतिमान अभियान, प्रशासकीय गतिमान अभियानाअंतर्गत तहसील कार्यालय मिरज, उपविभागीय अधिकारी कार्यालय मिरज अंतर्गत आपण या ठिकाणी सदरचा कार्यक्रम आहे तो जे शासनाने दिलेले निर्देश आणि माननीय जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहोत। यामध्ये या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या जे कार्यालय आहे या कार्यालयाची स्वच्छता, त्या ठिकाणचं सुशोभीकरण, या ठिकाणी येणारे जे अभ्यागत आहेत त्या अभ्यागतांना बसण्याची सुविधा, त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणं, त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती या ठिकाणी एका छताखाली उपलब्ध करून देणं हा एक त्यामधला महत्त्वाचा पार्ट होता। यामध्ये आपण माननीय जिल्हाधिकारी सरांनी आम्हाला जे बाहेर आपण पाहिले असतील त्या ठिकाणी एक LED आम्हाला डिस्प्ले दिलेले आहे आणि त्या आधारावर आम्हाला जे उपविभागीय अधिकारी मिरज कार्यालयाची जी वेबसाईट करण्यात आलेली आहे त्या आधारे वेगवेगळे शासकीय योजना असतील, वेगवेगळे घेण्यात आलेले शिबिर, त्याची माहिती आम्ही अभ्यागतांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचबरोबर अभ्यागतांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा RO फिल्टरची सुविधा माननीय जिल्हाधिकारी सरांच्या प्रयत्नातून आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यामुळं माझ्याकडे जे 48 गावांमधले जे नागरिक येतात, त्याचबरोबर वर सब रजिस्ट्रार ऑफिस आहे, PWD कार्यालय आहे, या ठिकाणी येणारे जे अभ्यागत आहेत त्यांना पिण्याचं पाणी, स्वच्छ आणि थंड असं पिण्याचं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे। आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जी स्वच्छता आहे, काही आम्ही रास्तभाव धान्य दुकानदारांनी आम्हाला झाडांच्या कुंड्या आम्हाला त्यांच्या मार्फत एक सप्रेम भेट दिलेल्या होत्या, त्या आम्ही कुंड्या देखील बाहेर लावलेल्या आहेत। पार्किंगसाठीचे पट्टे वगैरे लावून घेण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या शासकीय योजनांचे जे बॅनर्स आहेत ते आम्ही लावले। त्याचबरोबर मला नमूद करावंसं वाटेल की आम्ही वेगवेगळे जे कार्यालयांमध्ये योजना असतील, पुरवठा विभागाची जी माहिती असेल, मतदार नोंदणीसाठी आवश्यक जी माहिती आहे, तलाठी गावांमध्ये कुठल्या दिवशी उपलब्ध असतील, मंडळ अधिकारी त्या ठिकाणी कुठल्या दिवशी भेटी देतील, याबाबतची सविस्तर माहिती असणारे आम्ही बाहेर बोर्ड्स लावले आणि त्या बोर्डच्या खाली आम्ही QR कोड जो आहे तो तहसील कार्यालय मिरजच्या टीमच्या वतीनं त्या ठिकाणी करून देण्यात आलेले आहे। हे QR कोड वरती तुम्हाला या ठिकाणी जे अभ्यागत किंवा जे नागरिक आपले वेगवेगळी शासकीय कामं घेऊन या ठिकाणी हजर असतात तर ते आपल्या रिकाम्या वेळेमध्ये त्या QR कोडवर स्कॅन करून संबंधित वेबसाईटवर जाऊन अगदी दाखला ऑनलाईन करणे, मोजणीसाठीचा तुम्ही मोजणी अंतर्गत मोजणीसाठीचा अर्ज भरणे, त्याचबरोबर पुरवठ्याच्या RCMS प्रणालीमध्ये तुम्हाला माहिती भरता येईल। कुठल्या एखाद्या गावच्या तलाट्याचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर तो देखील आम्हाला त्या QR कोड वरती तुम्हाला सगळ्या गावांची, मंडळ अधिकाऱ्यांची, माई सेवा केंद्र धारक आहेत, रास्तभाव धान्य दुकानधारक आहेत, त्यांचे मोबाईल नंबर सर्व तुम्हाला माहिती एका क्लिक वरती उपलब्ध करून दिलेली आहे। आणि याबाबत माननीय जिल्हाधिकारी सरांचं, माननीय प्रांत सरांचं मार्गदर्शन मिळालंय। माझ्या अधीनस्थ माझे 2 नायब तहसीलदार, सगळ्या टीम यांनी या 100 दिवसांमध्ये अहोरात्र काम करून त्याच्यामध्ये खूप मेहनतीनं ही माहिती नागरिकांपर्यंत एका क्लिकवर उपलब्ध करून दिलेली आहे। हे जे अभ्यागत या ठिकाणी येतात त्यांच्याशिवाय आपण तालुक्यामध्ये, मिरज तालुक्यामध्ये काही भटक्या जाती जमातीचे जे लोक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना दाखले जे आहेत योग्य पुराव्यानिशी दाखले मिळत नसल्यामुळे शैक्षणिक ज्या सुविधा आहेत त्या सुविधांपासून सदरचे विद्यार्थी वंचित राहू नयेत
म्हणून दाखले घेण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी सरांनी आम्हाला जे गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याप्रमाणे वेगवेगळ्या गावांमध्ये आपण कॅम्प घेतलेले आहेत. सरांनी आम्हाला ठरवून दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे आपण प्रांत सरांच्या मार्फत वेगवेगळ्या गावांमध्ये ही शिबिरं घेऊन आपण जातीचे दाखले मोठ्या प्रमाणामध्ये वाटप करत आहोत. त्यामध्ये विशेष करून नंदीवाले, कडकलक्ष्मी, मरीआई, गोंधळी समाज, बेरड समाज, रामोशी, वडर या लोकांना मंडळ अधिकाऱ्यांनी गृहभेटी देऊन स्थानिक चौकशी आधारे त्यांचे पुरावे जमा करून आमच्याकडे प्रस्ताव दाखल केले होते. आणि या प्रस्तावांतर्गत आतापर्यंत 1100 इतके दाखले दिले आहेत आणि उर्वरितचे दाखले आपण मान्य प्रांत सरांकडे मान्यतेसाठी पाठवत आहोत. वेगवेगळ्या गावांमध्ये अजून काही घटक असतील ज्यांना या अजून आपल्याकडे काही उपलब्ध कागदपत्र असतील किंवा जो प्रस्ताव दाखल करायचा आहे तो त्यांनी त्यांच्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडे कागदपत्र द्यावीत, जेणेकरून मंडळ अधिकाऱ्यांकडून स्थानिक चौकशी करून आम्हाला उर्वरित सर्व लाभार्थ्यांपर्यंत हा शासनाचा जो लाभ आहे आणि आपल्याला आपला जो हक्क आहे जातीचा दाखला मिळण्याचा तो हक्क तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला सोयीस्कर ठरेल. त्याचबरोबर हे दाखले जे देण्यात आले त्याचबरोबर हे दाखले देत असताना असं जाणवलं की काही गावांमध्ये सामाजिक सहाय्य योजनेअंतर्गत जे निराधार आणि त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी आहेत, काही वयोवृद्ध 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे जे नागरिक आहेत त्यांना श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, संजय गांधी दिव्यांग जे काही आपण लाभ होते तर त्याच्यासाठी तलाट्यांमार्फत शोध मोहिमा घेऊन आपण अर्ज दाखल करून घेतले होते. आणि या 100 दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये आपण 1127 इतक्या संजय गांधी निराधार नवीन लाभार्थी शोध मोहीम घेऊन आपण त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ मंजूर केलेले आहेत. या व्यतिरिक्त आपण आपल्या जे जुनं तहसील कार्यालयामध्ये जे रेकॉर्ड वेगवेगळ्या तलाठी कार्यालयांमध्ये होते, जुने 7/12 असतील, फेरफार पुस्तक असतील, ज्या नागरिकांनी तलाट्यांकडे आपल्या अधिकार अभिलेखामध्ये नोंदी घेण्यासाठी ज्या आरटीएस संचिका त्या ठिकाणी जमा करण्यासाठी दिलेल्या होत्या, आरटीएस फाईल्स आहेत, तर हे सर्व रेकॉर्ड आपण एका छताखाली आमच्या तहसील कार्यालय मिरज इथल्या रेकॉर्डमध्ये आपल्याला वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण जमा करून घेतलेला आहे. आणि अजूनही तलाठी गावामध्ये काही जे उर्वरित रेकॉर्ड आहे ते जमा करण्याच्या तयारीमध्ये आहे. याबरोबर आपण पाणंद रस्ते देखील जे गाव नकाशावर नोंद झालेले पाणंद रस्ते आहेत आणि जे लोकसहभागामधून खुले करून देऊ इच्छितात तर असे 10 पाणंद रस्ते आपल्याकडे नोंद करण्यात आले होते. या 10 पैकी 5 पाणंद रस्ते आम्ही आज अखेर खुले केलेले आहेत आणि उर्वरित पाणंद रस्त्यांबाबत ज्या मोजणीच्या त्यांचे जे काही तक्रारी आहेत त्याच्याबाबत हद्दी निश्चित करण्याकामी मोजणीसाठी आपण भूकर मापक यांना देखील पत्र दिलेले आहे. आणि जे तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांच्या अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये जे सरबांधावरील किंवा वहिवाटीसाठी अडवण्यात आलेले जे रस्ते आहेत ते खुले करण्याअंतर्गत ज्या केसेस दाखल होत्या अशामध्ये 82 प्रकरणांमध्ये आपण जे निकाल पारित केले होते त्याच्या नोंदी 7/12च्या इतर हक्कामध्ये घेण्यासाठी आपण संबंधित ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्याकडे देखील दिल्या होत्या, जेणेकरून भविष्यामध्ये एका पिढीनं केलेलं कामकाज दुसऱ्या पिढीपर्यंत तो आदेश बघितला नाही तर ते कळणार नाही. उद्या भविष्यामध्ये हे रस्ते परत अडवले जातील आणि परत नवीन पिढीला ह्या रस्त्यांसाठी शासनाच्या परत ठिकाणी दरबारी यावं लागेल आणि अर्ज दाखल करावे लागतील. ही सर्व किचकट प्रक्रिया आपण थांबवावी, याला कुठंतरी पूर्णविराम मिळावा या हेतून सदरचे 7/12च्या इतर हक्कामध्ये नोंदी घेतल्या तर तो कायमस्वरूपी जो रस्ता आहे तो संबंधित पुढच्या पिढ्यांना देखील त्याचा लाभ घेता येईल या हेतून दिल्या होत्या. या 82 केसेस अंतर्गत 23 इतक्या 7/12वर आपण त्याच्या 23 7/12च्या प्रकरणांमध्ये रस्त्यांच्या सगळ्या 7/12वरती नोंदी घेतलेल्या आहेत. उर्वरितचं कामकाज तलाट्यांच्या मार्फत सुरू आहे. आपण ॲग्रीस्टॅक मध्ये जे खातेदारांची नोंदणी करायची होती तर ती नोंदणी आमची 55% पर्यंत झालेली आहे आणि उर्वरितची नोंदणीसाठी सगळ्या मिरज तालुक्यामधील सर्व खातेदारांना मी आपणामार्फत विनम्रपणे आवाहन करेन की सर्वांनी आपली ॲग्रीस्टॅक मधली सुद्धा नोंदणी या 100 दिवस गतिमान प्रशासन अभियानाअंतर्गत करून घ्यावी, जेणेकरून शासनाचे आपले पुढचे जे लाभ आहेत ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं आपल्या खात्यावरती जमा करता येतील. आपण ई पीक पाहणीचं पण या 100 दिवसांमध्ये कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तुमच्या ज्या काही जिवंत 7/12 मोहीम शासनानं जी आम्हाला आता 1 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत जो कालबद्ध कार्यक्रम दिलाय
त्याच्यामध्ये जिवंत सातबारा म्हणजे एकही मयत झालेल्या खातेदाराचं नाव सातबारावर राहणार नाही आणि त्याच्या सर्व कायदेशीर वारसांची नावं सातबारावर नमूद करावीत. या हेतून शासनानं खूप महत्वाकांक्षी असा आम्हाला ही योजना आमच्यापर्यंत राबवण्यासाठी दिलेली आहे आणि त्या अंतर्गत आमच्या तलाट्यांनी आणि मंडळाधिकाऱ्यांनी हा जिवंत सातबाऱ्यामध्ये कामकाज सुरू केलेलं आहे. साधारणतः 684 इतके वारस फेरफार आम्ही त्या अंतर्गत घेतलेले आहे आणि उर्वरितचे 6 क चे फेरफार आता ठराव मंडळाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. तर यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्या गावातल्या खातेदारांना मी नम्रपणे परत एकदा आवाहन करेन की आपण सर्वांनी जिवंत सातबारा मोहिमेमध्ये आपले नातेवाईक असतील, आपले लगतचे शेतकरी असतील, आपल्या गावातले अन्य नागरिक असतील, त्यांची जिवंत सातबारा मोहिमेमध्ये तलाट्यांकडे अर्ज द्यावेत आणि त्यांच्या वारसांची नोंद पूर्ण करून घ्यावी. तर मी हा 100 दिवसांचा गतिमान प्रशासन अभियानामध्ये प्रशासनामार्फत ज्या ज्या काही आपल्याला या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मी आपल्या ह्या वेगवेगळ्या चॅनेल आणि वृत्तपत्र माध्यम जी आहेत त्यांच्या मार्फत आपणा सर्व खातेदार आणि मिरजमधल्या तमाम नागरिकांना परत नम्रपणे आवाहन करेन की आपणाकडूनही तेवढा सक्रिय प्रतिसाद मिळाला तर ह्या योजनांचं खरं फलित आपण त्यामधून साध्य करू शकू आणि माननीय जिल्हाधिकारी सरांच्या अधीनस्थ मार्गदर्शनाखाली ही आपण जी योजना आहे त्या योजनेचं 100% साध्य आपल्याला गाठता येईल आणि असा मी आपणा मार्फत एक विश्वास अपेक्षित करते. एवढं बोलून माझे शब्द संपवते. धन्यवाद.